नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 8, 9 आणि 10 जुलै 2026 या तारखेचा, तर या कालावधीमध्ये वातावरणात पुन्हा महत्त्वाचे बदल बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाची स्थिती जोरदार ती अतिजोरदार असून काही भागामध्ये पावसाची स्थिती मेघगर्जना, जोरदार वारा, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर महाराष्ट्रात कुठे जोरदार पाऊस तर कुठे कमी बघायला मिळणार आहे, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांवर बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 8, 9 आणि 10 जुलै महत्त्वाचे हवामान अपडेट। पुढील 3 दिवसात महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता। बंगालच्या उपसागरातून आलेली कमी दाबाची प्रोसेस आता उत्तर पश्चिम दिशेने मध्य भारताकडे सरकत आहे, त्यामुळे तिचा थेट प्रभाव हळूहळू कमी होण्याची शक्यता असली तरी अरबी समुद्रातून येणारा ओलसर वाऱ्याचा पुरवठा आणि सक्रिय मान्सूनमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची शक्यता कायम राहणार। 8 जुलै रोजी कोकण, घाटमाता आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात अजूनही जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात। विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या घाट परिसरात पावसाचा प्रभाव अधिक राहू शकतो। मात्र 9 जुलै आणि 10 जुलैच्या दरम्यान काही भागात पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची चिन्हे आहेत, तरी काही ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात। मराठवाडा आणि विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पाऊस पूर्णपणे थांबेल असे नाही, या भागात अधूनमधून मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात। मात्र पावसाचे वितरण असमान राहण्याची शक्यता आहे। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, ज्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे तेथे फवारणी पुढे ढकला, शेतातील पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवा आणि काढलेले पीक सुरक्षित ठिकाणी साठवा। एकंदरीत 8 ते 10 जुलै दरम्यान महाराष्ट्रात मान्सून सक्रिय असला तरी कमी दाबाची प्रोसेस पुढे सरकल्यामुळे काही भागात पावसाचा जोर कमी होऊ शकतो, तर कोकण आणि घाटमाथ्यात पावसाचा प्रभाव तुलनेने अधिक राहण्याची शक्यता आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। या सर्व माहितीवरून पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात मोठा बदल बघायला मिळणार आहे पुन्हा। तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज, तर काही भागामध्ये मध्यम हलका, तर काही भागामध्ये पावसाचा खंड बघायला मिळणार आहे। 8, 9 आणि 10 जुलै 2026 या तारखेला या पावसाची स्थिती असणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळच्या दक्षिणेकडे मध्यम स्वरूपात राहील। केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश हलका मध्यम पाऊस राहील। भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम, जगदलपूर, रामगुंडम, आंध्र प्रदेशाच्या परिसर या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा ठिकठिकाणी राहील, सर्वच भागात नाही। भुवनेश्वर, कांतामाल, कोलकाता मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्राकडे जोरदार पावसाचा अंदाज हा दक्षिण कोकणापासून सुरुवात करूया। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्रोना, बेडशी, धामणे, कानाकोंबी, बिचिलम मुसळधार स्वरूपात राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाचीबेगो मध्यम स्वरूपात राहील। राणाकोंडे, कानापूर, नेटूर, गुंजी या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोवा राज्याचा परिसर रिओना, मडगाव, कुचकोडे, साईगाव, कास्टरॉक, तिक्सा, अलगोटे, पणजी, मोपासा, पारसे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीचा परिसर महापण, कुडल, मालवण, वायगणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर आजरा, नेसारी मध्यम स्वरूपात राहील। अड्डाला, कुरणवाडी, सांकेश्वरा, चिकोडी, निपाणी, जैनवाडी, सल्लगा मध्यम हलका राहील। बिदरी, मुरगुड, इस्पुर्ली, कागल, कोल्हापूर, ज्योतिबल, किनकोडाली, अष्टा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। परोळा, संगम, मलकापूर, कोकुलाई अति जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच पावसाची स्थिती ही
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कडेगाव, पटेगाव, तिघळा, वायगणी, महापण तसेच लगेच पोंडा, राधानगरी अतिवृष्टीचा जोर या भागात राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग जोरदार पावसाचा अंदाज आहे। वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज राहील। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साखरप्पा, संगमेश्वर, माखनजण अतिवृष्टीचा जोर या भागात जबरदस्त स्वरूपात राहील। आणि सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा आष्टा, तासगाव, सांगली जिल्ह्याचा परिसर, नागज, कुची, धागलपूर, सांगली, मालगाव, देसिंग हलका पाऊस राहील। शिरगोपी, कोडाची, रायबा, किडकल इकडे हलका मध्यम पाऊस राहील। जळकाटी, किरांगी, धागलपूर, कानामडी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। रामपूर, पलूस, कराड, कडेगाव मध्यम स्वरूपात राहील। बोसेवाली, औंध, मायणी तसेच सातारा, कोरेगाव, निंदाल, दहिवाडी मध्यम स्वरूपात राहील। बराड, शिंगणापूरला हलका मध्यम राहील। लाटे, फलटण, लोणाद, अद्राकी हलक्या पावसाचा अंदाज आहे। देवरा, सातारा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तसेच कोयना, पाटणला मुसळधार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। माखनजण, हेडवी, मारगाव, तांबे, लोटे, चिपळूण, वसुटफोट, सागदेव, खेड, दहागाव इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। वाई, खंडाळा, बोरशिरोळ मध्यम पावसाचा अंदाज राहील। महाबळेश्वर, घोगरे, दापोली, पाचमेर, कलसीत, मंदनगर, माडवर्धन, गोरेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे व्याले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागठाणा, आंबेकळवण इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याकडे मारगाव, जेजुरी हलका मध्यम राहील। पुणे, दायरी, लोणी, कालभर, वाघोली तसेच पुनावले, आळंदी, चाकण मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती बारामती, लुसुंबे हलका पाऊस राहील आणि लाटे, फलटण, अद्राकी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। बिगवन, केटूर, बेगॉन रोड, हुंडे, सेल्सियस, कुरुरवाडी, बेमले, टुंबुर्णी मध्यम हलका राहील। अकलूज, माळशिरस, भालवानी, मौद, बुद्रुक तसेच दिघाची, मसवड हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। पंढरपूर, खर्डी, मंगळवेढा, महारवाडे या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे। कुरुबिलाटी, सोलापूर, जामगाव, मंगरुळी, मंद्रुप हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, आलोन, नलगुरोटी मध्यम स्वरूपात राहील। वडोला, तांदवाडी, तुळजापूर, पेरबंग, पाणेगावशी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळणार आहे। अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत, कुल धरण तसेच मिरजगाव, जामखेड, काडाष्टी मध्यम हलक्या स्वरूपात राहील। रायगाव, सुरेगाव इकडे हलका मध्यम राहील। अहिल्यानगर, कुडगाव, बगूर, पातळी मध्यम पावसाचा अंदाज आहे। भालवानी, टाकळीटोकेश्वर, आले आणे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। धनगरवाडी, शिरळ, महाका आणि देगावणे, पैठण जोरदार पावसाचा अंदाज राहील। रावरी, देवळी, प्रवरा, श्रीरामपूर, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच घारगाव, मांडवे, वरवंडी आणि संगनमेर, नांदूर, शिंगोटे, घारगाव, मांडवे, वरवंडी, संगनमेर मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा जोंडी, अलिबाग, पेंच, खोपोली, कामशेत या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे व्याले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागठाणा, आंबेकळवण मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे घाटमाथ्याकडे कर्जत, पुसद, पेठ, आंबेगाव जोरदार स्वरूपात राहील। मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण, भिवंडी, मराभांदर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याकडे खडवाली, शहापूर, उंबरपाडा, पिलवी, वसई विरार मध्यम स्वरूपात राहील। सपाले, गोडमाल, मान्नोर, पालघर, बिसर, वनेगाव, कासाकरोड जोरदार पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे इगतपुरी, मुनगाव, वडीवारे, सम्राट, गुंडा तसेच शिवाली, बई, शाकरे या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। आणि नाशिक जिल्ह्याकडे अकोला, संगनमेर जोरदार स्वरूपात राहील। तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे, वावी, जवळके आणि तसेच अहिल्यानगरचा परिसर, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव, लोणी, कालभोर, श्रीरामपूर, तालिकावन या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। नाशिक, देवळीला जोरदार स्वरूपात राहील। लसलगाव, पटोदा, कुसमाडी, ममदापूर मध्यम स्वरूपात राहील। वणी, डोडांबे, चांदवाडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। ओझर, कळवण, देवळा जोरदार स्वरूपात राहील। तसेच सटाणा, औटी, ताहाराबादलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे। अति जोरदार पावसाचा अंदाजा पिंपळणे, चोरवड, नागपूर, अंबली, कोकसाने इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज राहील। पाणेगाव, दिवी, दुसाने, टिटाणे जोरदार स्वरूपात राहील। अंचाले, रणाला, नंदुरबार, शहादा, अक्कलकोवा जोरदार पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा शहादा, असोल, बरोळा, बालाणे, वडबिके, सांगवी, सुले जोरदार स्वरूपात राहील। चिमठाणे, नांद्राणे, जहापोरे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कापडणे, अंजंग, नवारी, अरवी, बोकुळ मुसळधार पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, आवड, आडगाव, हिरापुरा, यावल, फैजपूर मध्यम स्वरूपात राहील।
धरणगाव एरंडळ जळगाव भुसावळ तसेच पाऊर भडगाव पचरा जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये साईगवन चाळीसगाव मुंबई मालगाव जोरदार स्वरूपात राहील। कन्नड हतनूर पिशोर हलका मध्यम पाऊस राहील। ममदापूर तालवड वैजापूर गंगापूर एलगुपा देवगाव फुलंब्री विरामगाव हलका मध्यम पाऊस राहील। श्री छत्रपती संभाजीनगर संसी पिंपरी आणि तसंच काचोल पाचोल हलका राहील। लिंबे जळगाव बिडकीन दाकेपाल या भागात हलका पाऊस राहील। भनास निवासा अमरापूर हंसापूर बालाम टाकली मध्यम स्वरूपात राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामचिरसोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर गोलापांगरी मध्यम हलका राहील। जालना बदनापूर देऊळगाव राजा जाफराबाद सम्राटनगर इकडे हलका मध्यम पाऊस राहील। सिल्लोड भोकरदन अनवाजंटा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरला हलका पाऊस राहील। बीड करकमला हलका राहील। वडवणी मांजलगाव शिरसोल सोनपेठला हलक्या सरींचा अंदाज आहे। धारुगेज येलम चौसाला कळम मासा तारकेटबोम हलक्या सरींचा अंदाज धाराशिवच्या या भागात राहील। आणि परळी आंबेजोगाई घाट नांदोरा राणीसगाव अहमदपूरला हलका मध्यम राहील। लातूर जिल्ह्याकडे लातूर रेणापूर बोकडा तसेच मुरुड कोण पेठ आणि औसा किंतोड हलका मध्यम राहील। धाराशिवच्या भागामध्ये एडशी पेठ कामेगाव बेंबली वैरवंग पाणेगाव बार्शी तुळजापूरला हलका मध्यम बघायला मिळणार आहे। वडोला तांदवाडी नंदुरगाव होटी मोरम तुगाव उज्जैन घोटाळा हलक्या पावसाचा अंदाज आहे। औराद जनी हलसी भालकी बिदर ते एकदम हलक्या पावसाचा अंदाज राहील। उदगीर मोरकी लातूर रोड उणजूक जळकोटला हलका पाऊस राहील। आणि परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवटा लोहा उजूक गंगाखेड पालम हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। परभणी जरी बोरी जंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी हलक्या सरींचा अंदाज या भागात राहील। नांदेड भागाला या जिल्ह्याकडे बसमतपूर्णा नांदेड भागाला पेटुंबरी कोंडलवाडी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। हिमायतनगर ढाकणी मोरचोंदी किनवट इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध कळमनुरी इंदापूर महागाव या भागात बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेथाड मालेगाव परतूर महसूल मंगळूर कर्जनाखेडा मध्यम ते हलक्या स्वरूपात राहील। आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद बीबी लोणार हलका मध्यम राहील। मेकर डोंगवले हलका मध्यम राहील। जोरदार पावसाचा अंदाजा घाटबोरी कुदनापूर चिखली केरळ बुलढाणा या भागात असून मोठाला पिंपरी गावाली दिघी नांदुर्णा अडोल बुद्रुक दासराखेड जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकोट टेलरा हिरवाखेड जळगाव जामत खामगाव शेवगाव मध्यम स्वरूपात राहील। अकोला जिल्ह्यात अकोला पुरगाव मंचू गोरेगाव बाळापूर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरला हलका मध्यम राहील। तसे असेगाव चांदूर बाजार ब्राह्मणथडी अंजनगाव सोजी चिखलदरा हलका पाऊस राहील। हडसलदार जोरदार पावसाचा अंदाज आहे। अमरावती बडनेरा मोजारी तळेगाव अष्टी करजाना हलका पाऊस राहील। तुर्गवाडा काठी जळखेडा वरुडनारखेड हलका मध्यम बघायला मिळणार आहे। चांदूर धामणगाव रेल्वे तसेच फलेगाव पुलगाव बाबुलगाव नांदगाव खंडेश्वर हलक्या स्वरूपात राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे जोर कमी राहील। यवतमाळ नेर लाटके धारवा हलक्या सरींचा अंदाज आहे। रुई जवई आणि द्यानी साक्री चोंडी पुसत खंडाळा महागाव माऊर या भागात हलक्या सरींचा अंदाज राहील। घाटंजी करंजी पांढरगवडा पट्टणबोरी धनोरा निमगुडा अलिदाबाद इथे हलक्या सरींचा अंदाज राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे जोर फारसा नाही। वणी कायर भाटाडी बदलापूर गजवाली हलक्या सरींचा अंदाज आहे। सोनापूर शिरपूरला हलका पाऊस एकदम हलक्या स्वरूपात राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। दिघुरी देसिंग तुलमाल अरमोरी चिरमुरा वलनी सिंधवय हलक्या स्वरूपात राहील। मुलसावली गडचिरोलीला हलका पाऊस राहील। चामोर्शी गोट अष्टीमुलचेरा एटपल्ली मध्यम पावसाचा अंदाज आहे। गिरवाडा पाराकोट भांबरगड पासीवाडा सुंदरा इकडे मध्यम स्वरूपात राहील। कापसी पंकजनला हलक्या स्वरूपात राहील। धनोरा मुरमगाव तसेच कुरखेडा बालेटोला मार्कासा मध्यम स्वरूपात राहील। कोरेगाव बोंडगाव चिंचघर इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। गोंदिया जिल्ह्याकडे देवरी साखरेटोळा आमगाव लांजी तसेच तुमसर तिळा मध्यम स्वरूपात राहील। भंडारा जिल्ह्याकडे लखनी साकोली संग्रणी आडायल गोथंगाव हलका मध्यम राहील। भंडारावर्दी तसेच मौदा धर्मपुरी असोली कंदारी अकोला मध्यम पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर कामठी वाघोली आणि तसेच हिंगणा पाचगाव धोतीवाडा कोडाली काटोल डोरली कमळेश्वर उमरी सावर्णे हलका राहील। जोरदार पावसाचा अंदाजा बडेगाव बिचवा आणि घोटी वनेरा या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच वर्धा जिल्ह्याकडे आरवी ओढाणा लाडगड बोरी कोकाटे आणि वर्धा तुळजापूर इकडे हलका मध्यम राहील। देवळी कोल्हापूर वडनेर हिंगणघाट आसपासचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय।